नमस्कार. मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपण रोज सकाळी कशा प्रकारचा नाश्ता केला पाहिजे. जर तुम्ही नाश्त्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त घेत असाल, तर त्याच्याने काय होतं की आपली शुगर लेवल ही खूप जास्त वाढते आणि खूप जास्त जितकी वाढते, तितकी ती पटकन कमीही होते. तर असे झाल्याने काय होतं की आपल्याला ब्रेकफास्ट नंतरही आपल्याला भूक लागते. तर मग आपल्याला लवकर भूक न लागण्यासाठी आपण सकाळी ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन, फॅट आणि फायबर याचा वापर जास्त करायचा आहे, की ज्यांच्यामध्ये आपल्याला हे सत्व मिळतील असं आपण ब्रेकफास्ट करायचं आहे. त्याच्याने काय होणार आहे, तर आपली शुगर लेव्हलही वाढणार नाही आहे आणि जी थोडीफार वाढणार आहे, ती हळू कमी होणार आहे. आणि ते अशा पद्धतीने जर केलं, तर आपल्याला भूकही लवकर जास्त लागणार नाही. तर नक्की तुम्ही ट्राय करा. हा आपल्या म्हणजे त्याच्याने काय होणार आहे, डायबिटीज पण होणार नाही आपल्याला आणि लो बीपी वगैरे पण होणार नाही आहे. तर ज्यांना माझा विषय पटला असेल त्यांनी मला नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक यू.